काही महिन्यांपूर्वी माझ्याकडे एक क्लायंट आला होता, तेव्हा त्याचं ब्रीफ देताना त्याची आई म्हणाली की डॉक्टरांनी याचं अँझायटी असं निदान केलंय, पण खरं तर मला विचार आला तर तो मला त्याच्या मनाचा केवळ दुबळेपणा वाटतो. केवळ या बाईंनाच नव्हे तर जनरली बऱ्याच जणांना अँझायटी हा मानसिक दुबळेपणाच वाटत असतो. त्याकडे लक्ष दिलं नाही, त्याचा बाऊ केला नाही तर तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकता असा त्यांचा समज असतो. पण खरंच अँझायटी हे फक्त दुर्लक्ष करून बरा होणारा आजार किंवा लक्षण आहे का? मुळात अँझायटी म्हणजे नक्की काय आहे? भीती म्हणजेच अँझायटी आहे का? किंवा त्याचा माझ्या डे टू डे लाईफवर काही परिणाम होऊ शकतो का? माझ्या करिअरवर त्याचे काही दुष्परिणाम होतात का? त्याचा माझ्या नातेसंबंधांवर त्याचे काही दुष्परिणाम होत आहेत का? या अँझायटीचे काही प्रकार असतात का? या अशा अनेक प्रश्नांची अँझायटी बद्दलची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि अजून जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते प्लीज सबस्क्राईब करा. नमस्कार, मी डॉक्टर वर्षा हरीश देशपांडे, तुम्हा सगळ्यांची डॉक्टर मैत्रीण, आज तुमच्या बरोबर अँझायटी या विषयावर संवाद साधू इच्छिते. अँझायटी म्हणजे रोजच्या जगण्याची साध्या साध्या सिच्युएशन्सची सतत आणि अति प्रचंड प्रमाणात केली जाणारी काळजी म्हणजे अँझायटी. या काळजीचं कारण हे बऱ्याच वेळा समजत नसतं, ते कुठून तरी अनसर्टन्टी मधून येत असतं किंवा कधी कधी कारण माहीत असलं तरी कुठल्या तरी अनामिक भीतीमधून हे लोक खूप विचार करतात की ते विचार ते थांबवूच शकत नाहीत. हे पण अँझायटी मध्ये असू शकतं. पण मग अँझायटी म्हणजे भीती असते का? तर ते तसं नाहीये. अँझायटी म्हणजे भीती नाही. भीतीचा स्टिम्युलस हा कायम बाहेरचा असतो. तर अँझायटी ही मात्र तुमच्या मनातून जनरेट होत असते, ती तुमच्या विचारांमधून निर्माण होत असते. भीतीचा जो ट्रिगर असतो तो जेव्हा तुमच्या समोर येतो तेव्हा ती व्यक्ती ऍक्शन मोड मध्ये जाते, म्हणजे ती फाईट किंवा फ्लाईट रिस्पॉन्स मध्ये जाते. म्हणजे समोर जर जेव्हा भीती येते तेव्हा एकतर ती व्यक्ती त्याचा सामना करते किंवा तिथून ती पळ काढते. पण अँझायटी मध्ये तसं होत नाही, ती तुम्हाला ऍक्शन मोड मध्ये आणत नाही, कारण त्याचा स्टिम्युलस हा बाहेरून नसल्यामुळं ट्रिगर संपला की अँझायटी कमी होते असं होत नाही. तेव्हा विकृत काळजी म्हणजे अँझायटी आणि ती भीती नसते. मग अशा अँझायटीचे काय काय साधारण लक्षणं असू शकतात? तर अतिविचार, अनामिक भीती, याच्यामुळं कामात लक्ष न लागणं, अतिविचारांमुळं अभ्यासात फोकस करू न शकणं, तसंच काही पर्टिक्युलर जागांवर जाणं टाळणं, मित्रांमध्ये मिक्स होणं टाळणं, असं हे लोक करायला लागतात. किंवा मग त्याचा शरीरावरही बरेचसे दुष्परिणाम दिसायला लागतात. आणि मग याचा परिणाम तुमच्या डे टू डे लाईफवर नक्कीच दिसून येतो किंवा त्याचा करिअरवरही वाईट परिणाम होतो. कधी कधी ही अँझायटी स्वतः बाबतीतल्या कुठल्या तरी अनसर्टन्टी मधून जन्म घेते, तर कधी कधी ती जवळच्या व्यक्तीबद्दल अतिशय काळजी वाटण्यातूनही जन्म घेऊ शकते. तसंच बऱ्याच वेळा अँझायटी असलेल्या व्यक्तीच्या वागणुकीमधल्या बदलामुळं त्याच्या निरनिराळ्या रिलेशनशिप्सवरही बराच परिणाम होत असतो. कधी कधी जवळच्या व्यक्तीची काळजी करण्याचं प्रमाण हे त्या समोरच्या व्यक्तीला खूप त्रासदायक होतं आणि त्याचा परिणाम त्यांच्या नातेसंबंधांवर होतो. मग तुमच्या रिलेशनशिपवर ही अँझायटी नक्की कशी अफेक्ट करते? तर ढोबळमानाने बऱ्याच वेळा या लोकांमध्ये एक गोष्ट कॉमन होते, ती म्हणजे खरं तर या व्यक्तींना आपण स्वतःला व्यक्त करू शकत नाही
याचा राग खूप असतो, तो आतमध्ये साठलेला असतो, सप्रेस झालेला असतो, कारण स्वतःचे विचार बोलून दाखवण्याची त्यांना सवयच नसते. पण कुठेतरी त्यांच्या डोक्यात हे समीकरण असतं की खूप अग्रेसिव्हली वागून किंवा खूप राग व्यक्त करण्यापेक्षा तो अवॉइड करणं किंवा त्या विचारांनाच घाबरणं हेच ते लोक प्रेफर करतात. कारण मी अग्रेसिव्ह नाही, मी भित्रा आहे, ही गोष्ट एक वेळ मला मित्र मिळवून देईल, पण मी खूप अग्रेसिव्ह आहे, मी कायम राग व्यक्त करू शकतो, हे मात्र कोणालाच आवडत नाही आणि मग याच्यातून आपण जास्त एकटे पडत जाऊ, हे समीकरण त्यांच्या डोक्यात कुठेतरी असतं. आणि मग आत राग धुमसतोय खूप, पण तो व्यक्त तर करता येत नाहीये. या ओढाताणीतून ते लोकांनाच अवॉइड करायला सुरुवात करतात. यातून बऱ्याच वेळा ती व्यक्ती एकलकोंडी होते. ते त्यांचे विचार कोणापुढे व्यक्तच करत नाहीत. हे विचार मी माझ्या पुरतेच ठेवतो, कारण हे मी याच्या आधी 1000 वेळा केलेलं आहे आणि ते मी खूप व्यवस्थित करू शकतो, मी माझे विचार लपवू शकतो. त्यामुळं त्यांना नक्की काय वाटतंय हे त्यांच्या जवळच्या लोकांबरोबर त्यांना शेअर करता येत नाही आणि याचा परिणाम नक्कीच त्यांच्या वेगवेगळ्या नातेसंबंधांवर होत असतो. अशी अँझायटी किंवा हे न थांबणारे विचार चक्र जर सतत डोक्यात सुरू असेल तर त्याचा काय काय परिणाम होऊ शकतात. जर इतके अनियंत्रित विचार डोक्यात ट्रॅप होऊन राहिले असतील तर ते एक प्रकारचं टॉर्चर असतं. त्या व्यक्तीला कुठेच स्वस्थता लाभत नाही, त्या व्यक्तीला नीट झोप येत नाही, त्याचं कुठलंही काम किंवा त्याचा अभ्यास हा फोकसनी कॉन्सन्ट्रेशननी करूच शकत नाही. या अतिविचारांचा किंवा अँझायटीचा परिणाम हा त्या व्यक्तीच्या शारीरिक आरोग्यावरही होतो. मग त्याच्यातून त्याला बीपी, डायबेटीस, IBS किंवा स्किन डिसीज, इन्सोमनिया यांसारखे आजार होऊ शकतात. तर कधी कधी अशा लोकांच्या मनामध्ये सुसायडल थॉट्स सुद्धा येऊ शकतात. अशा या अँझायटीचे काही प्रकार असतात का? तर या अँझायटीचे जनरलाइज अँझायटी, फोबिया, सोशल अँझायटी, पॅनिक अटॅक्स, सेपरेशन अँझायटी असे प्रकार दिसतात. मग जनरलाइज अँझायटीमध्ये होतं असं की त्यांना जनरल म्हणजे कुठल्याही गोष्टीची काळजी वाटू शकते, कुठल्याही गोष्टीबाबत त्यांच्या मनात विचारांचं चक्र हे अतिप्रमाणात सुरू राहू शकतं. पण फोबियामध्ये मात्र त्यांना पर्टिक्युलर गोष्टींची भीती वाटत असते, म्हणजे कोणाला उंचीची भीती वाटत असते, कोणाला बंद जागेची भीती वाटत असते. ते त्या पर्टिक्युलर गोष्टीची भीती किंवा काळजी करत असतात, पण ती त्यांना भीती का वाटतेय हे मात्र त्यांना समजत नसतं. सेपरेशन अँझायटीमध्ये जे केअर गिव्हर्स असतात, म्हणजे त्यांचे आई वडील असतील, आजी आजोबा असतील, नातेवाईक असतील किंवा मित्रमैत्रिणी असतील, यांच्यापासून त्यांना वेगळं होण्याच्या एक अनामिक भावनेनं त्यांच्यामध्ये ही सेपरेशन अँझायटी जनरेट होत असते. सोशल अँझायटीमध्ये चार चौघात जर आपण काही गेलो आणि बोललो तर लोक मला जज करतील याची भीती त्यांना सतत वाटत असते. तर पॅनिक अटॅक मध्ये ही अनसर्टन्टीची भावना इतकी जोर पकडते की त्याचा परिणाम म्हणून मग छातीत धडधडणं, घाम येणं, चक्कर येणं, मळमळ होणं असे त्याचे शरीरावर इफेक्ट दिसायला लागतात. तर अशी ही अँझायटी की जी तुमच्या अतिविचारांमधूनच, तुमच्या मानसिकतेमधूनच जन्म घेत असते, तिला कुठलाही बाहेरचा ट्रिगर नसतो. हा होता आजचा आपला अँझायटी संदर्भातला व्हिडिओ. आपण याचाच पुढचा भाग म्हणजे याच अँझायटीवर आपण काय ट्रीटमेंट करू शकतो, कशा पद्धतीने अँझायटी बरोबर आपण डील करू शकतो, हे आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. तेव्हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही अँझायटीची माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून कळवा. थँक्यू.